पल्लवी आणि आपण पाहताय एस न्यूज। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 12वी परीक्षेचा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 93.64%। निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी। 2027-28 पासून 12वीचा अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदलण्यात येणार। मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। ग्रामसेवकांचं काम बंद, आंदोलन मागं। ग्रामसेवक संघटना आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यात मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानं कोल्हापुरातील विद्यार्थी संघटनांच्या तीव्र भावना। निधी पूर्ववत वर्ग न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा। आणि तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार संघाला टायब्रेकरमध्ये नमवून फुलेवाडी संघानं केला उपांत्य फेरीत प्रवेश। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। 12वीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 93.64% इतका लागलाय। मागील वर्षापेक्षा यंदाच्या विभागीय निकालात 0.60% घट झाली आहे। यावर्षी सुद्धा विभागीय निकालात मुलींनी बाजी मारली आहे। मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांच्या तुलनेत 6.21% जास्त आहे। निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा असे 3 जिल्हे मिळून विभागीय निकाल 93.64% लागलाय। एकूण 1,13,195 जणांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 1,06,004 जण उत्तीर्ण झालेत। यावर्षी विभागानं राज्यात 4थ्या क्रमांकावरून 2ऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे। फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल 94.40% इतका लागलाय, तर कॉपीमुक्त अभियानात कोल्हापूर विभाग राज्यात 2ऱ्या क्रमांकावर आहे। ही माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली। चालू वर्षी क्रमांक 2 वर आहे राज्यामध्ये आणि या निकालाची काही वैशिष्ट्ये आणि सांख्यिकी माहितीवर आपण जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की चालू वर्षी निकालामध्ये दर्जात्मक वाढ झालेली आपल्याला दिसून येते। मागच्या वर्षीपेक्षा निकाल चालू वर्षी कोल्हापूर विभागाचा 0.60% कमी झाला असला तरी चालू वर्षी आपण कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं। राज्यस्तरावरून तशा सूचना आपल्याला प्राप्त झाल्या होत्या आणि तिन्ही विभागामध्ये आपण डिसेंबर महिन्यापासूनच एक चांगली वातावरण निर्मिती केली होती, जेणेकरून निकालामध्ये गुणात्मक पण वाढ होईल। MCVC म्हणजे व्यावसायिक शाखेचा निकाल हा 92.40% आणि ITIचा जो निकाल आहे तो 89.57% इतका आहे। मुलामुलींचा जर आपण तुलनात्मक विचार केला तर राज्याप्रमाणेच कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत सुद्धा मुली निकालामध्ये पुढे असलेल्या आपल्याला दिसत आहेत। मुलांच्या निकालाची टक्केवारी किंवा प्रमाण जे आहे ते 90.71% एवढं आहे आणि मुलींचं प्रमाण 96.92% इतकं आहे। म्हणजे 6.21% इतकं प्रमाण मुलींचं अधिकचं आपल्याला दिसून येतं। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळामार्फत मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। मागील वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल 95.66% लागला होता। त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात 1.26% घट झाली आहे। कोल्हापूर विभागात विज्ञान शाखेचा निकाल 98.63%, कला शाखेचा निकाल 81.69%, वाणिज्य शाखेचा निकाल 94.53%, व्यावसायिक शाखेचा निकाल 92.40%, तर ITIचा निकाल 89.57% इतका लागलाय, अशी माहिती
क्षीरसागर यांनी दिली। या पत्रकार बैठकीला सहाय्यक उपसंचालक स्मिता गौड, माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, सहसचिव बसवेश्वर किल्लेदार, सहाय्यक सचिव सुभाष दुधगावकर, 12वी शाखा अधिकारी आम्रपाल बनसोडे, रणजित देसाई आदी उपस्थित होते। दरम्यान दुपारी 1 नंतर निकाल पाहण्यासाठी शहरातील अनेक नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। यासह अनेकांनी मोबाईलवर निकाल पाहायला पसंती दिली। निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला। त्याचबरोबर पालकांनी मुलांना पेढे भरवत त्यांचं अभिनंदन केलं। दरम्यान या निकालाबरोबरच मंडळानं आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। 2027-28 पासून 12वीचा अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदलण्यात येणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीचा निकाल जाहीर केला। यावेळी मंडळानं अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरही भाष्य केलं। निकालाचा टक्का यावेळी 1.49% कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली। या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही 124 केंद्रांवर गैरप्रकार झालेत। त्याची तपासणी करून त्रुटी आढळल्यास ते परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद करणार असल्याचं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं। नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2027-28 मध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याचं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ग्रामसेवकांनी आपलं काम बंद आंदोलन आजपासून मागं घेण्याचा निर्णय घेतला। विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून ग्रामसेवक संपावर गेले होते। याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावरही झाला होता। ग्रामविकास विभागाच्या 24 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, जिल्हा बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे देय असणारी वेतनवाढ मिळावी, पाणीपुरवठा योजना हस्तांतरणाबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या 4 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलन केल्यामुळं जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम झाला होता। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ग्रामसेवकांनी आपलं काम बंद आंदोलन आजपासून मागं घेतलं। त्यामुळे उद्या मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक कामावर रुजू होणार आहेत। शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर संघाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी नफ्याच्या प्रमुख स्रोतांवर काम केलं जाईल आणि संघाच्या सर्व शाखा ऑनलाईन करण्यावर भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी दिली आहे। शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी सत्तारूढ आघाडीच्या समझोत्यानुसार कार्यकाल संपल्यानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्या रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी शेतकरी संघाच्या सभागृहात संचालक मंडळाची आज बैठक झाली। या बैठकीत आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडीचे संचालक बाबासाहेब शंकर शिंदे यांच्या अध्यक्षपदी तर काँग्रेस पक्षाच्या करवीर तालुक्यातील वरणगे गावच्या संचालिका अपर्णा अमित पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीचं सर्व संचालकांनी स्वागत केलं। या निवडीनंतर शेतकरी संघाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी नफ्याच्या प्रमुख स्रोतांवर काम केलं जाईल आणि संघाच्या सर्व शाखा ऑनलाईन करण्यावर भर राहील, असं आश्वासन अध्यक्ष शिंदे आणि उपाध्यक्ष पाटील यांनी दिलंय। आता सध्या शेतकरी संघ तोट्यात आहे। जे नफ्याचे स्रोत आहेत, खत कारखाना, रोकडी खत कारखाना, मिरची पूड, त्याचबरोबर पेट्रोल पंप, हे जे प्रमुख स्रोत आहेत ते चांगल्या पद्धतीने आम्ही चालवण्याचा प्रयत्न आमच्याकडून यावर्षी होईल। अजूनही संघाच्या बऱ्याचशा शाखा ऑनलाईन नाही आहेत आणि ज्या आत्ता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड आहे तो ऑनलाईनचा आहे। त्यामुळे बराचसाच नुकसान किंवा जे आपले बरेचसेच करप्टचे मेसेजेस बाहेर येतात त्याच्यावरती आळा घातला जाईल। त्यामुळे शाखा फायद्यात आणण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी आणि जास्तीत जास्त त्या ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला जाईल। या निवडीवेळी माजी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष राजसिंह शेळके,
संचालक अमरसिंह माने, सर्जेराव देसाई, अजित मोहिते, ॲडव्होकेट दत्तात्रय राणे, गणपती पाटील, आनंदा बनकर, दत्ताजीराव वारके, अप्पासाहेब चौगुले, सुभाष जामदार, विजयसिंह पाटील, प्रधान पाटील, जयकुमार मुनोळे, परशुराम कांबळे, सुनील मोदी, रोहिणी पाटील, यशवंत पाटील, अशोक चौगले आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रिया दळणर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं. या निवडीवेळी शेतकरी संघाचे कार्यकारी संचालक AR मुल्ला यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ धर्म रक्षा प्रतिष्ठान यांच्या वतीनं रविवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातून हिंदू मशाल फेरी काढण्यात आली. या फेरीत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धर्मरक्षा प्रतिष्ठानच्या वतीनं हिंदू मशाल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या फेरीला सुरुवात झाली. धर्मरक्षा प्रतिष्ठानचे संयोजक संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली. भगवा ध्वज घेऊन तरुणी महिला तर भगव्या टोप्या परिधान करून तरुण कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. दहशतवादाचा अंत व्हावा, निष्पापांचा बळी थांबवावा अशी घोषणाबाजी करत शिवाजी चौक ते बिंदू चौक या मार्गावर ही फेरी काढण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी खात्मा करावा आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मशाल फेरीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या टेकवारी प्रशिक्षणाचं आज सोमवारी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात या प्रशिक्षणाचं थेट प्रक्षेपण झालं. आठवडाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणाचा प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. माहिती आणि तंत्रज्ञानातील नवनवीन घटकांचा परिचय करून देण्यासाठी शासनाच्या वतीनं टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली. प्रशिक्षणाचं उद्घाटन मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. मंत्रालय ते जिल्हा आणि तालुका स्तरावर या प्रशिक्षणाचं ऑनलाईन प्रसारण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आज सोमवारी या प्रशिक्षणाचं थेट प्रक्षेपण झालं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवडाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणातून तांत्रिक ज्ञान तसंच कौशल्य आत्मसात करावं असं आवाहन केलं. प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा आदी विषयांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी प्रभावी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर प्रख्यात वक्ते प्रभू गौरगोपाल दास यांनी मार्गदर्शन केलं. टेक वारी ही महाराष्ट्र शासनाची पहिली डिजिटल वारी असून आधुनिक तंत्रज्ञान तसंच नवकल्पनांचा संगम साधून संपूर्ण राज्यात तंत्रज्ञान प्रसाराचा उद्देश बाळगून राबवली जाते. हे सर्व प्रशिक्षण सत्र टेक वारीच्या यूट्यूब चॅनलवर तसंच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर थेट पाहता येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार विजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. NCERT पुस्तकातून मुघल साम्राज्याचा इतिहास वगळला गेलाय. मुघलांचा इतिहास पुसून टाकला तर हिंदवी स्वराज्याचा शत्रू कोण होता हे पुढच्या पिढीला समजणार नाही. त्यामुळे मुघलांचा इतिहास असायला हवा असं ठाम मत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलंय. मराठ्यांची सत्ता काबीज करण्यासाठी औरंगजेब 27 वर्ष एकसारखा झुंज देत राहिला आणि अखेर याच मातीत गाडला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांनी मुघलांना सळोकी पळो करून सोडलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण ज्यामुळं अधोरेखित होतं त्या मुघल साम्राज्याचा इतिहास भाजप सरकारनं 7वीच्या NCERT पुस्तकातून वगळून त्याऐवजी 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांचा समावेश या पाठ्यपुस्तकात केलाय. मुघलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून काढून टाकला तर हिंदवी स्वराज्याचा शत्रू कोण होता हे पुढच्या पिढीला समजणार नाही. त्यामुळे मुघलांचा इतिहास पाठ्यपुस्तकात असायला हवा या मतावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत. सगळं दिल्ली सोडून, आग्रा सोडून तो इथं आलाय, महाराष्ट्रात 27 वर्ष थांबलाय की केव्हा मराठ्यांना ताब्यात घेऊन त्याला जमलं नाही आणि इथं तो मेला, इथं त्याला गाडलं मराठ्यांनी. तर हा मोठा पराक्रम. हे लोक हे वाचन पण आपण हे जर आपण हा पानच काढून टाकलं आणि औरंगजेब पुसून टाकला तर शिवाजी महाराजांचा कोण शत्रू होता किंवा हिंदवी स्वराज्याचा कोण शत्रू होता तर माहीत पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्याचा इतिहास लिहायलाच पाहिजे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिलीच ब्रेल लिपीमधील पुस्तिका शाहू महाराज छत्रपती यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच उद्या प्रकाशित होणार आहे. या निमित्तानं या पुस्तकाचे संकल्पक विक्रम रेपे यांनी या पुस्तक निर्मितीविषयी माहिती दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती आता ब्रेल लिपीत उपलब्ध होणार आहे. उद्या 6 मे रोजी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर PS पाटील, इतिहास विभाग प्रमुख अविनाश पाटील आदींच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात सायंकाळी 4:30 वाजता याचं प्रकाशन होणार आहे. विक्रम रेपे यांच्या संकल्पनेतून यांची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकेसाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील 10वी आणि 12वीच्या वर्गमित्रांनी मोलाची मदत केली आहे. पुस्तकासाठी योग्य लेखनाची निवड गणेशकुमार खोडके तर ब्रेल लिपी आणि मुद्रा रायगड इथल्या स्वागत थोरात यांनी केलंय. व्यक्ती या समाजातीलच एक घटक आहे. या दृष्टिकोनातून अंधांसाठी वरदान ठरलेली ब्रेल लिपी जी आहे, या लिपीमध्ये राजर्षी शाहू महाराजांची पुस्तिका जी आहे ती पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे. या पुस्तिकेमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटाचा आढावा घेण्यात आलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावरील 75 प्रश्नांचा समावेश या पुस्तिकेमध्ये करण्यात आलेला आहे. खरं तर आपण सर्वजण पाहतच असतो, महापुरुषांची अनेक चरित्र जी आहेत ती वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत, परंतु ब्रेल लिपी ही विशेषतः अंधांसाठी आहे आणि या लिपीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचं पुस्तक नव्हतं. या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही पुस्तिका तयार होत आहे, जेणेकरून राजर्षी शाहू महाराजांचा विचार जो आहे तो अंध व्यक्तींपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये त्यांना याचा लाभ होईल. संजय गांधी श्रावणबाळ आणि दिव्यांग पेन्शनधारकांना 6 महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही. या पेन्शनधारकांना त्वरित पेन्शन मिळावी, अन्यथा राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या करवीर शाखेनं दिलाय. तहसीलदार स्वप्नील रावडे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2024 पासून शासनाच्या योजनांद्वारे दिली जाणारी पेन्शन विविध कारणांमुळे संबंधित लाभार्थ्यांना मिळालेली नाही. यामुळे पेन्शनधारक हवालदिल झाले असून पेन्शनसाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या मारतायत. अनेक पेन्शनधारक पेन्शनपासून वंचित असल्यानं ठाकरे गटाच्या करवीर शाखेनं तहसीलदार स्वप्नील रावडे यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. सध्याचे शासन या योजनेचे पैसे अडवून गोरगरिबांना वाऱ्यावर सोडणार आहे का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी मागणीचं निवेदन तहसीलदार रावडे यांना देण्यात आलं. याप्रसंगी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, राहुल गिरुले, दीपक रेडेकर, सुहास डोंगळे, दीपक पोपटाणी, राजू सांगावकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात आज 206 अर्ज दाखल झाले. आत्तापर्यंत लोकशाही दिनात दाखल झालेल्या अर्जांबरोबरच नव्यानं दाखल झालेले अर्ज प्राधान्यानं निकाली काढा अशा सूचना यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकशाही दिनात नव्यानं 206 अर्ज दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी आत्तापर्यंत लोकशाही दिनात दाखल झालेल्या अर्जांबरोबरच नव्यानं दाखल झालेले अर्ज प्राधान्यानं निकाली काढा अशा सूचना केल्या. आपले सरकार आणि PG पोर्टलवरील तक्रारींचंही लवकरात लवकर निरसन करण्याबरोबरच प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मागील प्रलंबित अर्जांचाही आढावा घेण्यात आला. आज झालेल्या लोकशाही दिनी शासकीय आणि निमशासकीय विषयांशी संबंधित प्रशासकीय स्तरावरील एकूण 206 अर्ज नागरिकांनी सादर केले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडीत 66, जिल्हा परिषदेशी निगडीत 42, पोलीस विभागात 23 आणि इतर विभागांमध्ये 75 अर्ज दाखल झालेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यानं कोल्हापूरमधील विद्यार्थी संघटनेनं तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सरकार लाडक्या बहिणीला खुश ठेवण्याच्या नादात गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून वळवलेला निधी सामाजिक न्याय विभागाकडे देऊन तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असल्याची कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही लाडक्या बहीण योजनेमुळे सर्व खात्यांना कसरत करावी लागत असल्याची कबुली दिली होती. निधी वर्ग केल्यानं खात्यातून लाभ घेणारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. लाडक्या बहिणीला खुश ठेवण्याच्या नादात सरकार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याच्या भावना कोल्हापूरमधील विद्यार्थी संघटनेनं व्यक्त केल्यात. त्यामुळे लवकर हा निधी सामाजिक न्याय विभागाकडे देऊन तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय. लाडक्या बहिणी या योजनेला कधीच विरोध नव्हता, परंतु तुम्ही जो निधी वळवला आहे तो गोरगरीब विद्यार्थ्यांचा, दलित विद्यार्थ्यांचा आहे. मग सरकारनं काय धोरण अवलंबलं आहे की बाबा लाडक्या बहिणीच्या पदरात तुम्ही पैसे टाकून त्यांच्याच मुलांना, त्यांच्याच भावा बहिणींनी शिकू नये अशी तुमची इच्छा आहे का? आणि त्यामुळं काय होतं आहे की जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेला, म्हणजे राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे त्याची पायमल्ली होते. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात, बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. तर युवक काँग्रेस या गोष्टीचा नक्कीच मोठ्या प्रमाणात निषेध करते. जर सरकारने हा निधी परत नाही वळवला तर मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. तसेच तरी पण त्यांनी नाही ऐकले तर आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. तेवढंच विषय आहे. तर तुम्ही त्याचं भविष्य जर दडवणार असाल तर हे कदापि सहन होणार नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणता लढायला लागल्यास तयार आहे. यासाठी कोणतीही लढाई झाली, आरपारची लढाई लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम यासाठी सज्ज आहे. हा लाडक्या बहिणींकडे वळलेला, लाडक्या बहिणींना काय आमच्या पक्षाचा कुणाचाही विरोध नाही आहे, परंतु तो निधी हा गोरगरिबांच्या न्यायाचा हक्काचा त्यांनी निधी काढून घेतलेला आहे. त्यामुळे त्या ज्या खात्यावर अन्याय झाला आहे त्याची व्यथा या स्वतः मंत्री महोदयांनी ही सरकारच्या विरोधात मांडलेली आहे. तर ती हक्काचा निधी हा गोरगरीब विद्यार्थ्यांना व त्यांच्या स्कॉलरशिपला मिळावा ही सरकारला विनंती आहे. आणि नाही जर मिळाला तर आमच्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात येईल. न्याय मंत्रालयाच्या आधारे येतात. जी फेलोशिप 6 महिने झालं त्याच्याकडे दुर्लक्ष होते, ती फेलोशिपसुद्धा ह्यामध्येच गणली जाते. आणि ती फेलोशिपसुद्धा तटवण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे. म्हणजे लाडकी बहिणीला इकडं पैसे द्यायचे, पण ह्या सर्वांच्या तोंडातून घास काढून हा लाडक्या बहिणीला जबरदस्तीचा घास चारण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करते. आणि याचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करते. आणि या सर्वांचा समाधानकारक जर निर्णय झाला नाही तर युवक काँग्रेस यापुढे तीव्र आंदोलन करेल. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. रशियाचे पंतप्रधान पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. दहशतवादाविरोधातील लढाईला दिला पाठिंबा. वक्फ प्रकरणी आता 15 मेला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. वक्फ सुधारणा खटला न्यायमूर्ती BR गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे वर्ग. लाल किल्ला का फतेपूर सिक्री आणि ताजमहाल ही मागा,
लाल किल्ल्याचा ताबा मिळावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी हसत हसत फेटाळली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना मोठा दिलासा, नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळली. पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार, संजय राऊत यांचा हल्लाबोल. 12वीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88%. यंदाही मुलींनी मारली बाजी. नाशिक जिल्ह्याला गारांसह वळीव पावसाचा तडाखा, उकाड्यापासून सर्वांना दिलासा. सेन्सेक्स निफ्टी निर्देशांकात वाढ, बँकिंग क्षेत्रातील शेअर्सच्या किमतीत घसरण. कोल्हापुरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब चव्हाण यांच्या 102व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशन यांच्या वतीनं 8 मे रोजी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जाणीव फाउंडेशन, उमेद फाउंडेशन या सेवाभावी संस्था आणि शिवशाहीर दिलीप सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर V.S. पोवार आणि कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापुरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब चव्हाण यांची शतकोत्तर जयंती गुरुवारी 8 मे रोजी आहे. चव्हाण यांनी शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. अनेकदा त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. त्यांनी मोटार कामगार युनियन, बीडी कामगार युनियन, विद्यार्थी संघटना, राष्ट्र सेवा दल, काँग्रेस, समाजवादी पक्ष या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी केली होती. आयुष्यभर सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या चव्हाण यांच्या कार्याची माहिती नव्यानं सेवाभावी संस्था, सामाजिक चळवळ चालवणाऱ्यांना व्हावी या उद्देशानं स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं 8 मे रोजी कोल्हापुरातील शिवाजी पेठेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर V.S. पोवार आणि कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी दिली. यावेळी जाणीव फाउंडेशन, उमेद फाउंडेशन या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि शाहीर दिलीप सावंत यांचा सत्कार होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी उपस्थित होते. कोल्हापुरातील जरगनगर येथील जरग फाउंडेशननं सिझलर्स अकॅडमीच्या सौजन्यानं महिला आणि युवतींच्या स्वसंरक्षण आणि सक्षमतेसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण आयोजित केलं होतं. लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरच्या प्रांगणात 15 दिवस चाललेल्या या लाठीकाठी प्रशिक्षणाचा 78 महिलांनी लाभ घेतला. हे प्रशिक्षण दिल्याबद्दल सिझलर्स अकॅडमीचे प्रमुख संभाजी चव्हाण, प्रशिक्षिका धनश्री इंगळे यांचा जरग फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला. आजच्या असुरक्षित परिस्थितीत युवतींनी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी शिकून सक्षम व्हावं या उद्देशानं जरग फाउंडेशननं हा उपक्रम राबवला. सेल्फ डिफेन्स हा शालेय शिक्षणाचा भाग करावा अशी मागणी या निमित्तानं जरग फाउंडेशननं केली आहे. मुरगुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाच्या अंतिम लढतीत शिवछत्रपती पुरस्कार विजेता पिंपळगावच्या कौतुक डाफळे यानं आमशीचा आंतरराष्ट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला चिवट झुंजीत 7-2 अशा गुणफरकानं पराभूत करत नामदार चषक पटकावला. त्याला नामदार चषक, रोख 2.5 लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. मुरगुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या कुस्ती मैदानाच्या खुल्या गटातील अंतिम लढतीत शिवछत्रपती पुरस्कार विजेता पिंपळगावचा कौतुक डाफळे यानं आमशीचा आंतरराष्ट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला चिवट झुंजीत 7-2 अशा गुणफरकानं पराभूत करत नामदार चषक पटकावला. त्याला नामदार चषक, रोख 2.5 लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. खुल्या गटातील कुस्ती ही तुल्यबळ झाली, तर 57 किलो वजनी गटात मारोळच्या नरसिंग पाटील यानं शाहू साखरच्या प्रवीण वडगावकर याला पराभूत करत चांदीची गदा आणि रोख 15,000 रुपये पटकावले. तर 46 किलो गटातील कुमार चषकासाठी झालेल्या कुस्तीत साळवाडीच्या शेखर म्हामोलकर यानं पाचगावच्या राजवर्धन पाटील याला पराभूत करत चांदीची गदा आणि रोख 11,000 रुपये पटकावले. यावेळी नामदार हसन मुश्रीफ, पैलवान रवींद्र पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, बिद्रीचे चेअरमन KP पाटील, प्रवीणसिंह पाटील, भैया माने, युवराज पाटील, रंगराव पाटील, सुनील चौगले, नंदकुमार खराडे, युवराज सूर्यवंशी, अमित तोरसे, सत्यजित चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पन्हाळा तालुक्यातील पूर्व भागात आज सायंकाळी वळीव पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं सर्वांचीच तारांबळ उडाली. मात्र थोड्या वेळाच्या पावसानंतर उन्हाचा पुन्हा तडाखा जाणवू लागला. तोडकर संजीवनी फुटबॉल चषक स्पर्धेत आज फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळानं टाय ब्रेकरवर दिलबहार तालीम मंडळावर विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फुलेवाडीचा अजय जाधव हा सामनावीर ठरला. फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. पूर्वार्धात दोन्ही गोलक्षेत्रात चेंडू फिरता राहिला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात दिलबहारच्या स्वयं साळोखे, अजीज मोमीन, सुशांत अत्तिगरे, शुभम माळी, गंधर्व घाटगे तर फुलेवाडीच्या प्रतीक सावंत, अक्षय मंडलिक, प्रवीण साळोखे, सत्यम पाटील, विराट साळोखे या खेळाडूंनी गोल जाळीपर्यंत चेंडू नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गोल नोंदवता आला नाही. सामना संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य राहिल्यानं निकालासाठी पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात फुलेवाडी संघानं 5-4 गोलनी दिलबहार संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फुलेवाडीचा अजय जाधव हा सामनावीर ठरला. उद्या खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकात जबाबदार अधिकाऱ्याच्या कार्यालयातच एका रेल्वे कर्मचाऱ्यानं महिलेवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात रेल्वे पोलिसात फिर्याद देण्यासाठी पीडित महिलेचे नातेवाईक थांबले होते. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकात सुपरवायझरनं एका जबाबदार अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच एका महिलेवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सोमवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडलाय. ही घटना घडल्यापासून पीडित महिला भयभीत झाली होती. दरम्यान काल पीडित महिलेनं ही घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर आज सकाळी पीडित महिला राहत असलेल्या परिसरातील नागरिक या घटनेचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येनं कोल्हापूर रेल्वे स्थानकात जमा झाले. रात्री उशिरापर्यंत पीडित महिलेचे नातेवाईक आणि शेजारी राहणारे नागरिक हे सुपरवायझरच्या विरोधात रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी थांबून होते. दरम्यान याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना घडली असल्यास फिर्यादीचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितलंय. कोल्हापूर रेल्वे स्थानक परिसरातच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळं एकच खळबळ उडाली असून रेल्वे स्थानकातील महिलांच्या सुरक्षेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 12वी परीक्षेचा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 93.64%. निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी. 2027-28 पासून 12वीचा अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदलण्यात येणार. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. ग्रामसेवकांचं काम बंद, आंदोलन मागं. ग्रामसेवक संघटना आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यात मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानं कोल्हापुरातील विद्यार्थी संघटनांच्या तीव्र भावना. निधी पूर्ववत वर्ग न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा. आणि तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार संघाला टायब्रेकरमध्ये नमवून फुलेवाडी संघानं केला उपांत्य फेरीत प्रवेश. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.